असं जाणवलं की पहिल्यांदाच राज्यभरातली मोठी कारवाई करण्यात आली. ते मला असं वाटतं की कोणत्याही निवडणुकीमध्ये थेट पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून ज्या वेळेस एखादा कार्यकर्ता निवडणूक लढतो याची एक प्रक्रिया असते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आत्ता जे पक्षविरोधी थेट निवडणूक लढलेत अन्य पक्षात जाऊन अशांची आम्ही यादी केली आणि या प्रक्रियेमध्ये ही यादी आम्ही प्रदेश भारतीय जनता पार्टीला दिली. तो एक प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर आम्ही ही यादी काल प्रसिद्ध केली. किती जणांची आहे आणि नेमकी काय कारवाई त्यांच्यावर? नाही, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी या संदर्भात 6 वर्ष यांना पक्षातनं निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानुसार आम्ही ही कारवाई केली. नेमकं या सगळ्यांमुळे किती फटका पक्षाला बसला असं वाटतंय का? कारण त्या काही जागा याच्यामुळे फटका म्हणण्यापेक्षा ही प्रवृत्ती असते. अनेक वेळा असं होतं की कोणत्याही निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात लढायचं, पुन्हा पक्षामध्ये यायचं, पक्षाच्या कार्यक्रमांना दिसायचं, पुन्हा वेगवेगळ्या पक्षाकडनं निवडणुका लढायच्या. मला असं वाटतं ही मानसिकता वाईट आहे आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस पक्ष तुम्हाला नावारूपाला आणतो, पक्ष तुम्हाला पदाधिकारी करतो, पक्ष तुम्हाला संधी देतो आणि ज्या वेळेस तुम्ही पक्षासोबत असणं आवश्यक असतं अशा वेळेस तुम्ही पक्षाच्या विरोधात ज्यावेळेस निवडणुका लढतात त्यावेळेस पक्ष अशा पद्धतीने कारवाई करत असतो.